नमस्कार मंडळी, लेवल 1 चे विद्यार्थी सादर करत आहेत महाराष्ट्रातील समाज सुधारकांवर एक लहानसं नाटक बोलकं संग्रहालय. प्रस्तावना: आईची वाट पाहत आभा संग्रहालयात एकटीच फिरत असते. त्या पुतळ्यांना पाहून तिच्या बालमनात अनेक प्रश्न पडतात, पण आश्चर्य म्हणजे तिच्या त्या प्रश्नांना चक्क ते पुतळेच उत्तर देऊ लागतात. चला तर पाहूया काय घडतंय या संग्रहालयात. आणि हे पुतळे तर खरे माणसाच सारखे वाटतात. ह्यांनी तर चष्मे घातलेले आहेत. हे कोण आहेत? मी बाबासाहेब आंबेडकर, भारतचा पहिला संविधानाचा शिल्पकार. मी पहिला कायदा मंत्री होतो. मी मुलींच्या आणि दलितच्या हक्कासाठी लढलो. म्हणूनच आधुनिक भारताचा शिल्पकार म्हणतात तुम्हाला. हे कोण आहेत? ह्यांनी तर आमचे आबांसारखे दिसतात. माझं नाव बाबा आमटे. मी समाजसेवक आणि स्वातंत्र्य सैनिक होतो. मी आयुष्यभर कुष्ठरोग्यांची सेवा केली. मी आनंदी वनांचा स्थापना केली. मला माहिती आहे तुमचं प्रेम प्राणीवर खूपच होतं. ह्यांचं नाव काय? माझं नाव आचार्य विनोबा भावे. मी समाजसेवक आणि फ्रीडम फायटर होतो. गांधीजींचा पहिला सत्याग्रही मीच. भूदान चळवळ मीच चालू केली. भगवद्गीता मराठीमध्ये लिहून गीताई सगळ्यांपर्यंत पोहोचवली. जगासाठी भूदान चळवळ घडवून आणणारे फक्त आणि फक्त विनोबा भावेच. या कोण असतील? मी सावित्री. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले. मी पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. मी पेरची साथ आली तेव्हा लोकांची खूप सेवा केली. मी दुष्काळात लोकांची खूप मदत केली. आम्ही मुले शिक्षण घेत आहोत ते तुमचे म्हणूनच. हे कोण आहेत? मी सिंधुताई सपकाळ. सर्वजण मला अनाथांची माय म्हणून ओळखतात. मी सप्त सिंधू नावाची संस्था स्थापन केली आणि हजारो अनाथ मुलांना आधार आणि शिक्षण दिलं. अनेक अनाथांचे मुले आई झाले फक्त सिंधुताई सपकाळ. ह्यांचं गळ्यात तर स्टेथोस्कोप आहे. हे कोण आहेत? माझं नाव आनंदीबाई जोशी आहे. समाजाचा विरोध असून सुद्धा अमेरिकेत MD पर्यंत शिक्षण घेतलं. मी स्त्रीरोग तज्ज्ञ बनले आणि कोल्हापुरात पहिली महिला डॉक्टर बनले. मला पण डॉक्टर व्हायचे तुमच्यासाठी. तुम्ही सगळे खूप महान आहात. जगासाठी कुठची संदेश द्यायचा आहे? माणसाला माणूस म्हणून जगवा. आमचे विचार तुमच्या कामातून जिवंत